आज 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस। खरं तर जिजाऊ म्हणजे एक असं कर्तृत्व आहे, असं नेतृत्व आहे की पूर्ण भारत देशाला हेवा वाटतो की आम्हाला मुलगी पाहिजे पण ती जिजाऊ सारखी पाहिजे, कोणाला वाटतं आम्हाला बहीण पाहिजे पण ती जिजाऊ सारखी पाहिजे, तर कोणाला पत्नीच्या रूपानुसार सुद्धा जिजाऊ सारखीच पत्नी पाहिजे अशी सुद्धा काही लोकांची अपेक्षा असतात। कारण जिजाऊ हे जे नाव आहे हे स्त्री रूपामधील एक परिपूर्ण असं एक जगदंबेनंतरचं जर दुसरं कोणी असेल तर माँसाहेब जिजाऊ असतील की ज्यांना पूर्ण परिपूर्ण स्त्री म्हणून पाहिलं जातं। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले, जे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांना दिले आणि त्या संस्कारांमध्ये वाढलेल्या येसुराणींनी सुद्धा एक महान राजा या जगाला दिला, ते म्हणजे थोरले शाहू महाराज। खरं तर थोरले शाहू महाराज हे नाव बऱ्याच लोकांनी आजपर्यंत ऐकलं नसेल। माझ्यानुसार 80% लोकांना माहित नसतं की थोरले शाहू महाराज कोण आहेत। तर छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजे थोरले शाहू महाराज। खरं तर ज्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांचं औरंगजेबाने हत्या केली त्याच्यानंतर त्याने रायगडाला वेढा दिला। रायगडाला वेढा दिल्याच्या नंतर रायगडावर संपूर्ण भोसले कुटुंबीय होतं। त्याच्यामध्ये 8 महिने रायगड येसुराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी लढवला, परंतु ज्यावेळेस रसद संपली, आता रायगड लढवणं शक्य नव्हतं, त्यावेळेस येसुराणींनी औरंगजेबाचा जो सरदार होता त्याच्यासोबत करार केला आणि त्या करारामध्ये असं हे केलं की रायगड त्यांच्या ताब्यात दिला आणि रायगड दिल्यानंतर स्वतः कैद पर्यंत मान्य केलं। परंतु राजाराम महाराज जे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, त्यांना जिंजीला गपचूप पाठवून दिलं, म्हणजे राजा सुरक्षित राहील आणि आपण कैदेमध्ये जाऊ। पुढे कालांतराने राजाराम महाराजांची कारकीर्द चांगली झाली तर ते आम्हाला सोडून आणतील असा एक मानस ठेवून त्यांनी कैद पत्करली। तर 1689 ते 1707 पर्यंत शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते। त्याच्यामुळे शाहू राजे कोण आहेत हे कोणाला माहित नव्हतं किंवा काही लोकांना त्यांचा इतिहास आहे तो माहित नव्हता। तर 15 मे 1689 मध्ये नाही 82 मध्ये 15 मे 1682 मध्ये रायगडाच्या पायथ्याला गांगवली म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये शाहूराजांचा येसुराणींच्या पोटी जन्म झाला। परंतु 1682 ते 1689 हा जो काळ होता, या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता आणि जी धामधुमी चालू होती संभाजी महाराजांच्या जे पाठीमाग औरंगे नावाचं जे वादळ लागलेलं होतं त्याच्यामध्ये संभाजी महाराजांकडून किंवा मराठ्यांकडून थोडंसं दुर्लक्ष या राजपुत्रावरही झालं आणि जे काही अंगीकारणाचे जे गुण असतील, लढाऊ असतील किंवा जे संस्कार असतात त्याच्यामध्ये थोडंसं मागे राहिले। त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर डायरेक्ट कैदेमध्येच टाकलं गेलं त्यांना। त्याच्यामुळे शाहूराजांचा जो काही बालपण जे होतं ते पूर्ण कैदेमध्ये गेलं। अंदाजे वयाच्या 7व्या वर्षी शाहूराजांना कैद झाली होती, जी संभाजीराजांना सुद्धा 7व्या वर्षी कैद झाली होती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये। परंतु त्यांच्या पाठीवर शिवाजी महाराजांसारख्या भक्कम बापाचा हात होता, परंतु शाहूराजांच्या पाठीवर बापाचं छत्र नव्हतं। त्याच्यामुळे कैदेमध्ये जे त्यांनी जे भोगला असेल किंवा जे अनुभव आले असेल त्याचा विचार आपण न केलेला बरा। परंतु तरीही कैदेमध्ये असून सुद्धा येसुराणींनी अतिशय चांगल्या पद्धतीने जे संस्कार जिजाऊंनी येसुराणींना दिले होते त्या संस्कारांच्या जोरावर आणि जे सहकारी कैदेमध्ये होते त्यांनी शिकवलेल्या ज्या काही शिकवणे असतील किंवा जे त्यावेळेस शिकवलं जायचं, लाठीकाठी असेल, तलवारबाजी असेल, याच्या जोरावर शाहूराजे 18 वर्षे कैदेत असताना सुद्धा पराक्रम गाजवत होते। असे अनेक पत्र उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये शाहूराजे लहान वयात असताना सुद्धा त्यांनी न्यायनिवाडे केलेले आहेत। आता औरंगजेबासारखा माणूस जर एखाद्या माणसाला कैद करतो, आपण संभाजी महाराजांचा जर अनुभव घेतला तर औरंगजेबाने त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या केली, परंतु त्यांनी शाहू महाराजांना असं काही केलं नाही। कारण त्याच्या मागे एक कारण होतं की औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला होता 1680 नंतर तो महाराष्ट्रामध्ये आला आणि तिथं आल्यानंतर त्याला जे काही मराठ्यांना तोंड द्यावं लागलं त्याच्यामध्ये धनाजी संताजी सारखी जी जोडी होती जे खुद्द औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून औरंगजेबाचा काटा काढायच्या मागावर होते आणि असे जे काही एक नाही असे असंख्य सरदार होते जे औरंगजेबावर डायरेक्ट थेट चालून जायचे। तर अशा वेळी औरंगजेबाला कोणीतरी ढाल म्हणून पाहिजे होतं। ज्यावेळेस असं आक्रमण
औरंगजेबाच्या थेट नरडेशी यायचं त्यावेळेस औरंगजेब शाहूराजांना समोर करायचा आणि त्याच्यामधून वाचायचा प्रयत्न करायचा. म्हणून औरंगजेबाने जरी कैद केलं तरी पण त्यांनी संभाजी महाराजांसारखं शाहू महाराजांना मारलं नाही किंवा त्यांची हत्या केली नाही. परंतु शाहू महाराज आता लहानपणापासून 7 वर्षापर्यंत ते रायगडावर होते. त्याच्यानंतर ते कैदेमध्ये गेले. कैदेमध्ये जवळजवळ 18 वर्ष होते. तर शाहूराजे कैदेमध्ये होते म्हणजे लोकांना वाटायचं की आता ते काही सुटणार नाही. परंतु एक आशा त्यांच्या मनामध्ये होती की कधीतरी हा औरंगजेब मरेल आणि मी माझ्या भूमीवर जाईल. मला माझ्या आजोबांनी दिलेलं वडिलांनी दिलेलं राज्य चालवायचंय. त्या दृष्टीने ते सुद्धा अभ्यास करायचे. त्यांची सुद्धा एक अभ्यासाची वेगळी पद्धत होती की 18 वर्ष आपण कैदेत आहे परंतु कैदेत आहे परंतु राजा म्हणून कैदेत होते. जरी त्यांचे हाल जरी झाले असले तरी पण त्यांनी एक काही गुण असे आत्मसात केले होते की औरंगजेब हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहून पूर्ण भारताचा हे करतो, भारतावर राज्य करतो किंवा वचक ठेवतो. मग तो कसा ठेवत असेल त्याचा अभ्यास शाहूराजांनी केला होता की जो त्यांना भविष्यात उपयोगी पडणार होता. की औरंगजेबासारखा माणूस एवढं वय झाले तरी पण त्याचा एवढा दरार आहे, त्याची एवढी भीती आहे. मग ह्या गोष्टीचा अभ्यास करून शाहूराजांनी जवळजवळ 18 वर्षाच्या कैदेमध्ये तेच फक्त लक्षात ठेवलं की आपण ज्याच्या सोबत आहे, आता मराठीमध्ये आपली एक म्हण आहे, डावळे शेजारी पवळ्या बांधला. तर आपण ज्याच्या सोबत राहतोय, ज्याने आपल्याला कैद केलंय, त्याचे काहीतरी गुण जे असतात, जे निकष असतात ते त्यांनी आत्मसात केले. आणि 1709 मध्ये ज्यावेळेस 1708 मध्ये ज्यावेळेस शाहूराजांची सुटका झाली त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आले. आता महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना कोणी ओळखत नव्हतं फारसं. आणि कधी कधी कसं असायचं की पूर्वीचा जो काळ आणि आत्ताचा काळ, आता आपण लगेच एखाद्याला ओळखतो परंतु 18 वर्ष माणूस कैदेत राहिला त्याचं पूर्ण जीवन बदललेलं असतं. मग हेच खरे आहेत का हेच खोटे ते ओळखायचं कसं? याच्यावरून मराठ्यांमध्ये खूप राजकारण घडलं की खरेच शाहूराजे हे असतील का? जे संभाजी महाराजांचा जो पुत्र कैद केला होता 18 वर्षानंतर मुघलांनी सोडलाय, पण नक्की हाच असेल का किंवा कोणी तोतिया तर सोडला नसेल, ही एक खंत ताराराणीला होती. त्याच्यामुळं पूर्ण खात्री करूनच शाहूराजांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश भेटला. तर शाहूराजे ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांचे सर्वात पहिले शत्रू आपलीच लोक होती. कारण की त्यांना हे सिद्ध करायचं होतं की नाही बाबा मीच तुमचा राजा आहे. कालांतराने ते सिद्ध झाल्याच्या नंतर हळूहळू लोक जमा होऊ लागली आणि अवघ्या 1 वर्षामध्ये शाहूराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. खरं तर हे खूप मोठं कर्तृत्व आहे की 18 वर्षानंतर एखादा माणूस रणांगणामध्ये उतरतो आणि 1 वर्षानंतर संघर्ष करून स्वतःचं राज्य निर्माण करतो. साताऱ्यासारख्या ठिकाणी अजिंक्य ताऱ्यावर शाहूराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. ती तारीख होती 12 जानेवारीची. आज आपण हे राज्याभिषेकाचं 3रं वर्ष असेल. पहिलं वर्ष बुलेश्वर टेकडीवर केलं होतं, दुसरं इथेच झालं होतं आणि हे 3रं वर्ष. खरं तर खूप मोठा कार्यक्रम करायचा होता आपल्याला, परंतु काही अडचणींमुळं थोडीशी माघार घ्यावी लागली आणि छोटासा का होईना पण हा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी साजरा करतोय. तर राहुल दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की एवढ्या मोठ्या गावामध्ये एवढी लोक जमवणं शक्य नाहीये. कारण की माणसं जमा करणं खूप अवघड असतं. जे शिवाजी महाराजांना जमलं, जे संभाजी महाराजांना जमलं, पुढे जाऊन ते शाहूराजांनी केलं की माणसं एकत्रित गोळा करणे, हे खूप महत्वाचं काम त्यांनी केलं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्यावेळेस शाहूराजे औरंगजेबाकडून सुटून, मुघलांकडून सुटून साताऱ्याकडे चालले होते त्यावेळेस चंदनवंदन नावाचा एक किल्ला आहे साताऱ्याच्या तिथं, आणि तो किल्ला काही केल्या शाहूराजांच्या ताब्यात येत नव्हता. कारण की त्याच्यावर शत्रू भरपूर होते आणि शत्रूपेक्षा आजूबाजूचे लोक जास्त होते. आता शाहूराजे असंच एक दिवशी संध्याकाळी फिरत असताना एका शेतकऱ्याच्या घरी गेले आणि त्या शेतकऱ्याच्या जी आई होती तिला माहित नव्हतं की हे शाहूराजे आहेत, परंतु तिने एक पाहुणचार म्हणून त्यांना भात आणि दूध खायला दिलं. आणि शाहूराजांनी भुकेच्या तडाख्यामध्ये डायरेक्ट भातामध्ये हात घातला आणि त्यांचा हात भाजला. त्यावेळेस त्या आजींनी त्यांना सांगितलं की असाच आमचा शाहूराज आहे, जिथं जायचंय ना तिथं डायरेक्ट हात घालतो आणि अडचणीत येतो, आजूबाजूने कडकडणी भात खा, बरोबर तुला खाता येईल. आणि शाहूराजांनी ही गोष्ट लक्षात ठेवली आणि साताऱ्याच्या परिसरामध्ये आपलं सैन्य पांगवलं आणि अगोदर आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला आणि नंतर किल्ले ताब्यात घेतले. अशी युक्ती लढवून 1 वर्षानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि ज्या माऊलीच्या तोंडातून हे उद्गार निघाले होते की आमचा शाहूराजा असंच मध्येच हात घालतो,
त्या माऊलीसाठी त्यांनी एक वतन दिलं होतं, तिला शेतीवाडी दिली होती. म्हणजे शाहूराजांची एवढी प्रखर शक्ती होती किंवा एवढं लक्ष असायचं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ते लक्ष द्यायचे. एकंदरीत जर इतिहासाचा जर अभ्यास केला तर शाहूराजांनी एवढं राज्य भोगलेला मराठ्यांचा दुसरा राजा नाहीये. एवढा वैभवशाली आणि एवढा पराक्रमी म्हणता येईल आणि मुत्सद्दी सुद्धा म्हणता येईल. कारण की ज्या वेळेस औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी त्यांना सोडलं होतं. सोडलं का होतं की दिल्लीमध्ये ते मुघलांची एक पद्धत होती की बाप मेला की मुलांमध्ये युद्ध चालू व्हायचं सत्तेवरून. जे आपल्याकडे सुद्धा असतं पण आपल्याकडे कमी प्रमाणात होतं त्यावेळेस. त्यांच्यात चढावड होती. परंतु मग मराठ्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शाहूराजांची त्यांनी नियुक्ती केली की तुम्ही इकडे लक्ष ठेवा. परंतु सोडताना सुद्धा मुघल इतके क्रूर होते आणि इतके घातकी होते की शाहूराजांना आज आपण सोडतोय परंतु परत जर ते फिरून आपलेच मागे आले तर काय करायचं, हा एक प्रश्न त्यांच्या मनात होता. मग त्यांचा जो वजीर होता त्यांनी काय केलं की शाहूराजांना गायची शेपटी हातात धरून धर्म शपथ घ्यायला लावली की मी कधीही मुघलांवर आक्रमण करणार नाही. आणि ह्याचा जबाब याच्यामध्ये जामीन म्हणून येसुराणींना कैदेमध्येच ठेवलं. म्हणजे येसुराणी जवळजवळ 32 वर्ष मुघलांच्या कैदेत राहिल्या होत्या. आता शाहूराजांच्या पुढे सगळ्यात मोठा पेच होता की आपल्याला मुघलांनी सोडलंय पण ज्यांच्या विरुद्ध शस्त्र हातात घ्यायचे त्यांनी धर्माची शपथ घेतली. मग आता लढायचं कसं? मग या ठिकाणी त्यांनी मुत्सद्दीपणा औरंगजेबाचाच वापरला किंवा जुने जे होते शहाजीराजांच्या काळामध्ये जी सरंजामशाही होती ती चालू केली की जे सरदार असतील त्यांना डायरेक्ट आदेश दिले तुम्ही या प्रदेशावर हल्ला करा, जे काय जिंकाल त्यातलं थोडं निम्मा अर्ध तुम्हाला ठेवा आणि अर्धच तिजोरीमध्ये द्या. म्हणजे एका सरदाराला राज्यकर्ता होण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होण्यासाठी शाहूराजांनी मदत केली की तुम्ही लढा, जिंका, प्रदेश तुम्हाला ठेवा, जो काही द्यायचे, जो आपण आता सरकारला टॅक्स देतो तशा पद्धतीने टॅक्स आम्हाला द्या. असं करत करत जवळजवळ शाहूराजांपदरी आजपर्यंत 18,000चा आकडा आलाय. एवढे सरदार होते की शाहूराजांचं जे साम्राज्य होतं अहद, तंजावर, तहत, पेशावर पर्यंत जे स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलं होतं ते शाहूराजांनी पूर्ण केलं होतं. आणि हे पूर्ण करण्याची जी प्रेरणा असेल ती त्यांना येसुराणींच्या शिकवणीतून मिळाली असेल किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आदर्श घेऊन मिळाले असेल. कारण की एखाद्या घराण्यामध्ये जेव्हा आपला जन्म होता त्यावेळेस त्या घराण्याचा इतिहास आधी शिकवला जातो. आजही आपण जर इतिहास विसरलो तर आपल्याला भविष्यात काहीच करता येत नाही. आणि आपली लोक हेच विसरलेत की आपला इतिहास काय होता आणि आपण काय आहोत. तर थोडक्यात विषयाचा थोडासा जर लांब गेलं तर यवत सारख्या ठिकाणी जिथं 20-25 हजार लोकसंख्या असेल अशा ठिकाणी जर कार्यक्रम करायचा म्हणला तर 100-150 लोक जमा होतात. यावरून आपण पाहू शकतो की आपल्या लोकांमध्ये आपापसात मिसळण्याची शक्ती किती आहे किंवा त्यांच्या मनामध्ये किती वाटतं की नाही बाबा आपला कार्यक्रम आहे आपण आलं पाहिजे. परंतु बाहेर असं नसतं. आपला कार्यक्रम असेल तर भरपूर येतात. आम्ही शुक्रवारी बघतो इकडे मस्जिदच्या साईडला भरपूर गर्दी असते परंतु आपल्या मंदिरात यायला लोक घाबरतात. आणि ह्या गोष्टीचा फायदा इतिहासात लोकांनी उचलला आणि याच्या लोकांनी उचलल्याच्या नंतर आपल्यावर राज्य केलं. जसं इंग्रजांनी केलं, मुघलांनी केलं आणि अजून सुद्धा करतायत वेगवेगळ्या पद्धतीने. आपण त्याच्याकडे जायचं नाही. आपला विषय आता शाहू महाराजांचा आहे. तर शाहू महाराजांसारखं कर्तृत्व हे इतिहासामध्ये होणे नाही. 42 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी काही कामं केली असेल, धर्मासाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा लोकांसाठी असेल, सातारा जे शहर होतं त्याचा पूर्ण जनक शाहूराजांना ओळखलं जातं. साताऱ्यातील लोकांनी व्यापार करावा, उद्योग करावा म्हणून साठी शाहूराजांनी उत्तरेकडून सावकार लोक बोलवली होती की तुम्ही आमच्या प्रदेशामध्ये या, इथं तुमचा धंदा तुम्ही करा, तुम्ही आमच्या लोकांना लोन द्या, आमची लोक काम धंदा करतील, त्यांची प्रगती होईल आणि ते तुमचं लोन पूर्ण करतील. असा करणारा एकमेव राजा होता की ज्यांनी लोकांचा एवढा विचार केला होता. शिवाय त्यांच्यासोबत जे कैदेमध्ये असणारे जे विश्वासू लोक असतील त्यांचं सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निगा राखली होती. ज्योत्याजी केसरकरांसारखा जर सहकारी असेल जो संभाजीराजांच्या अगदी जवळचा होता परंतु शाहूराजांच्या कैदेनंतर तो सुद्धा कैदेमध्ये होता. कैदेमध्ये ह्यासाठी होते की त्यांना येसुराणी आणि शाहूराजांची सेवा करायची होती. एक शाहूराजांच्या
राज्याभिषेकानंतर ज्योत्याजी केसरकरांचं शाहूराजांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं की तुम्ही आता लग्न करा, तुमचं वय झालंय, तुम्ही प्रपंचाकडे लागा, आता आम्ही आमच्या जागेवर सेटल आहोत. आणि त्यांच्या नावाने एक पेठ वसवली, केसरकर पेठ म्हणून. साताऱ्यामध्ये जे काय आमूलाग्र बदल घडवले ते पूर्ण घडवले. आता किल्ल्यावर पहिलं पूर्वी कसं असायचं की राजाचा दरबार किल्ल्यावर असायचा, परंतु शाहूराजाचं तख्त हे साताऱ्याच्या मधोमध होतं, तख्ताचा वाडा म्हणून. तिथून शाहूराजे पूर्ण सत्ता हलवायची. आता शाहूराजांच्या राज्याभिषेकानंतर शाहूराजांचं जे सैन्य असेल त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपली पकड केल्यानंतर शाहूराजांच्या मनामध्ये एक शल्य होतं की त्यांच्या आई येसुराणी कैद येतात. आता येसुराणींना सोडवणं पण गरजेचं होतं. ज्यावेळेस 1717 मध्ये साताऱ्यामधून येसुराणींना सोडवण्यासाठी मराठी दिल्लीकडे निघाले, त्यावेळेस 17,000चं सैन्य घेऊन निघाले होते, परंतु दिल्लीपर्यंत जाईपर्यंत ते 1.5 लाखापर्यंत गेलं होतं. म्हणजे एवढा विस्तार शाहूराजांनी 10 वर्षामध्ये केला होता. अगदी आपले मल्हारराव होळकर असतील किंवा महादजी शिंदे असतील, गायकवाड सरदार असतील, त्याच्यानंतर दरेकर सरदार असतील, ही जी मोठमोठी जी पराक्रमी सरदार होती ज्यांच्या तलवारी कायम दुश्मनांसाठी तळपते असायच्या, अशा सरदार लोकांना परमुलकात पाठवलं जायचं. तुम्ही तिकडे जा, लढा, जिंका, फक्त थोडासा टॅक्स आम्हाला द्या, बाकी तुम्हाला राहा. याच्यामधून धार सारखं संस्थान आपलं तयार झालं. आज आपल्या लोकांची शोकांतिका आहे की लोक म्हणतात आम्ही धारवरून आलो, परंतु आपण इथलेच होतो, आपण तिकडे जाऊन राज्य केलंय. शिंदे सुद्धा म्हणतात आम्ही तिकडनं आलोय, तुम्ही तिकडनं आलेले नाहीये, तुम्ही इथलेच होते, तिकडे जाऊन राज्य केलंय. म्हणजे इतिहास हा लोकांनी चुकीचा लक्षात घेतला आणि त्याच्यामुळे थोडस जमलिंग झालं लोकांचं. परंतु शाहूराजांनी ज्यावेळेस साताऱ्यावरनं दिल्लीकडे जाताना 1.5 लाखाची सेना घेऊन दिल्लीमध्ये गेले, तिथे गेल्यानंतर तिथला जो बादशाह होता फारुख शियार नावाचा, औरंगजेबाचा नातू होता. आता तो काही गेला मराठ्यांच्या हाती येत नव्हता, तर मग त्या ठिकाणी गनिमा कावा केला. त्याचा जो कोणी त्याच्या जवळचा जो असेल त्याला हाताशी धरला आणि भर दरबारात ज्याप्रमाणे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली की डोळे फोडून त्यांना क्रूरपणे मारलं, त्याच दिल्लीच्या दरबारामध्ये त्यांच्याच सिंहासनावर त्यांचाच बादशाह वडत आणून त्याचे डोळे काढून हत्या करण्यात आली. आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला मराठ्यांनी घेतला होता, परंतु हे आपल्याला कोणी सांगितलं नाही. त्याच्यानंतर मग येसुराणींची सुटका झाली, येसुराणी महाराष्ट्रामध्ये आल्या. परंतु हा जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये 1 वर्ष मराठी दिल्लीमध्ये होते. तर त्या 1 वर्षामध्ये शाहूराजांचे पत्रव्यवहार आहेत. 1 वर्षामध्ये मराठ्यांनी 4 बादशाह बदलले होते. थोडासा एडवणी करायला लागला की लगेच चेंज करायचा, आपला ऐकत नसेल तर त्याला चेंज करायचा. म्हणजे 1719 मध्ये दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात होती. त्याच्यानंतर पुढे जी राजकारण घडली त्याच्यामध्ये परत मराठ्यांच्या हातून दिल्ली गेली. त्याच्यानंतर थेट पेशवाईच्या काळामध्ये, पेशवाई नाही म्हणता येणार, नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या बाजीरावच्या काळानंतर परत दिल्लीवर मराठ्यांनी भगवा फडकावला. परंतु तोपर्यंत 1707 ते 1749 हा जो मधला 42 वर्षाचा जो कालखंड होता, याच्यामध्ये अतिशय ज्याला म्हणतात की असामान्य असा पराक्रम मराठ्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, खरं तर हे स्वप्न राजमाता जिजाऊंनी पाहिलं होतं. ज्यावेळेस शहाजीराजे आदिलशाहीमध्ये होते त्यावेळेस जिजाऊंनी हे स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वतःचं राज्य पाहिजे. आणि शहाजी राजांनी पुण्यामध्ये पहिला भगवा फडकवला होता आणि पुण्यामधून आपल्या राज्याचा कारभार चालू केला. परंतु मुरार जगदेव आणि रायाराव नावाच्या आदिलशाही जे सरदार होते त्यांनी पुन्हा बेचिराग केलं, गाढवाचा नांगर फिरवला. त्यानंतर थेट राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये आल्या. शहाजीराजांचं जे काही स्वप्न होतं ते पुन्हा एकदा सोन्याचा नांगर पुण्यावरून फिरवला आणि पुन्हा एकदा सत्यात उतरवलं. आणि त्यात त्यांचा आदर्श घेऊन शाहूराजांनी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढा या मराठी साम्राज्याचा विस्तार केला. जेवढं जमल तेवढं केलं. अगदी धर्माची कामं असतील किंवा शेतकरी असतील, गोरगरीब असतील किंवा अगदी धर्म सोडून ज्यांना जबरदस्ती मुसलमान केलं त्यांना सुद्धा आपल्या धर्मात घ्यायचं काम सुद्धा शाहूराजांनी केलं. अशी पत्र सुद्धा उपलब्ध आहेत. याचा हर एक काम जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे राजांनी केलं तेच त्यांच्या नातवांनी करून दाखवलं. शाहूराजांना प्रतिशिवाजी सुद्धा म्हटलं जायचं. आणि शाहूराजांचा एवढ्या लोकांवर एवढं प्रेम होतं तितकंच लोकांचं सुद्धा शाहूराजांवर प्रेम होतं. आता शाहूराजांनी 42 वर्ष सत्ता भोगली, परंतु एका जागेवर बसून त्यांनी फक्त मुत्सद्दीपणानं आणि राजकारण करत एवढा सगळ्या डोल्यावर उभा केला होता. परंतु
शाहूराजांचं नंतर असं कसं की अगदी विलासी जीवन जगायचे, त्यांना असंच एक दिवशी वाटलं की आता आपण संन्यास घेतला पाहिजे. त्यांनी जी इच्छा होती ती त्या लोकांना सांगितली की मी आता संन्यास घेणार आहे, तर मी आता जातो जंगलामध्ये राहतो, संन्यास घेतो. तर जवळजवळ साताऱ्यापासून 10 किलोमीटर 7-8 किलोमीटर पर्यंत वनवासवाडी म्हणून गाव आहे, तिथपर्यंत लोक त्यांच्या मागे होते. एवढा मोठा जनसमुदाय राजांच्या सोबत होता. तुम्ही संन्यास घेताय तर आम्ही पण संन्यास घेतो, एवढं प्रेम शाहूराजांवर जनतेचं होतं. फक्त जनतेचंच नव्हतं तर प्राणी पक्ष्यांचं होतं. शाहूराजांना प्रचंड आवड होती प्राणी पक्ष्यांची. आजही थोरले शाहू महाराजांचा जर फोटो आपण गुगलला सर्च केला तर त्यांच्यासोबत एक कुत्रा, एक कबूतर असे एकदम सात्विक पद्धतीचे फोटो येतात. तर शाहूराजांचा एक किस्सा आहे की ते ज्यावेळेस शिकारीला गेले होते त्यावेळेस अचानक एक वाघाचा हल्ला झाला होता, त्याच्यामध्ये त्यांना खंड्या नावाच्या कुत्र्याने वाचवलं होतं. तर ज्यावेळेस शाहूराजांचं निधन झालं त्यानंतर ह्या खंड्या कुत्र्यानं शाहूराजांच्या चितेमध्ये उडी मारली होती. परंतु कसं होतं की आपले जे सांगणारे लोक आहेत त्यांनी याचा संबंध थेट शिवाजी महाराजांशी लावला आणि इतिहासच बदलून टाकला. परंतु जो इतिहास खरा होता तो शाहूराजांचा होता. शाहूराजांच्या चितेमध्ये खंड्या नावाच्या कुत्र्याने उडी मारली होती. म्हणजे एवढं राजांवर लोकांचा सोडा प्राण्यांचा सुद्धा प्रेम होतं की त्या माणसासाठी आपण जीव देऊ शकतो. असा पराक्रमी राजा आपल्या भूमीमध्ये घडला होता आणि आपण इथं राज्याभिषेक साजरा करतो तसा साताऱ्यामध्ये सुद्धा केला जातो, सातारच्या राजवाड्यात केला जातो. परंतु आपण इकडे का करतो तर ते शाहूराजांचं जे सैन्य पसरलेलं होतं ते पूर्ण आपल्या परिसरामध्ये जास्त होतं. आपला हा मेन प्रदेश होता, कारण की मुघलांचं जे आक्रमण होतं ते इकडनं यायचं या साईडनं, त्याच्यामुळे इकडं जास्त सरदार होते. शाहूराजांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक 50 कोसावर एका सरदाराचा वाडा होता आणि प्रत्येक 50 कोसावर त्यांनी सैन्य पेरलेलं होतं की ज्यामुळे जरी कोणी आपल्याकडे आला तरी त्याचा तिथल्या तिथं बंदोबस्त केला जायचा. एवढा विचार शाहूराजांचा होता की आपल्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही पाहिजे किंवा आपलं जे राज्य आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे. अगदी मराठ्यांचा जर विचार केला तर दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम जो काही प्रदेश असेल त्याच्यामध्ये 80% प्रदेश हा मराठ्यांचा होता. की इराणमधील जे राजे होते त्यांना सुद्धा भीती वाटायची. त्यांची पत्र आहेत किंवा त्यांचे जे काही त्यावेळेस जे त्यांचे गॅजेट उपलब्ध व्हायचे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की साताऱ्याचे थोरले शाहू जर अजून जर चांगले म्हणजे शाहूराजांनी जर अजून प्रयत्न केला तर ते इराणवर सुद्धा येऊन पोहोचतील, एवढी भीती त्यांच्या मनात होती. कारण की समुद्रावर जो काही समुद्री मार्ग असेल किंवा आपल्या भूमीवरचे जे काही असतील सगळीकडे शाहूराजांचे सैन्य होतं, सगळीकडे मराठ्यांचीच सत्ता होती. आणि पूर्ण जे 42 वर्ष शाहूराजांनी जे घडवलं होतं त्याच्यामध्ये असंख्य सरदार होते किंवा सरसेनापती होते. एक अतिशय गौरवाची गोष्ट म्हणजे शाहूराजांच्या काळामध्ये पूर्ण इतिहासामध्ये सगळ्यात पहिली महिला सेनापती शाहूराजांकडे होती, सेनापती उमाबाई दाभाडे म्हणून. की स्त्रियांबद्दल सुद्धा शाहूराजांचं एवढं म्हणजे शासन होतं. शिवाय आपण एक गोष्ट ऐकतो शिवाजी महाराजांची की कल्याणच्या सुभेदाराला त्यांनी सांगितलं की मुघलांची जी काही महिला पकडून आणल्या तिला सोडून द्या. परंतु शाहूराजांच्या कारकिर्दीत सुद्धा असा एक किस्सा घडला होता की त्र्यंबकजी दाभाडे या सरदारांनी मुघलांची एक मेना अडवला होता सैन्याचा. तर शाहूराजांना ही गोष्ट ज्यावेळेस कळली त्यावेळेस शाहूराजांनी त्यांना पत्र व्यवहार केला होता की लगेच सोडून द्या नाहीतर आमच्याशी गाठ आहे. असे जे किस्से असतील जे शाहूराजांच्या कारकिर्दीमध्ये घडले हे इतिहासामध्ये आपल्याला कोणी सांगत नाही. कारण की इतिहास आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा सांगितला, शिवाजी महाराजांचा सांगितला, शहाजीराजांचा सांगितला, परंतु शाहूराजांचा जो इतिहास आहे तो मात्र लपला गेला. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे त्यांचे प्रधान होते बाजीराव पेशवे असतील, बाळाजी विश्वनाथ असतील, चिमाजी अप्पा असतील यांचाच जास्त इतिहास आपल्या समोर आला. परंतु जे मेन जे राहिलं आपले जे मराठी सरदार जे लढले दिल्लीच्या मोहिमेमध्ये आपले पिलाजी जाधवराव होते, भापकर सरदार होते, असंख्य सरदार होते, त्यांचा इतिहास असा कुठं सापडत नाही. परंतु त्यांच्या प्रधानांचा इतिहास जास्त सापडला जातो. एक शोकांतिक आहे की आपल्या मराठी लोकांनी आपला इतिहास घडवला परंतु आपण लिहिला नाही आणि जो लिहिला त्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. आजपर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या 42 वर्षाच्या कारकिर्दीवर फक्त 5 ते 6 पुस्तकं आहेत आणि जी सहसा उपलब्ध सुद्धा होत नाही. एक शोकांतिक आहे की ज्या राजाने 42 वर्ष सत्ता भोगली त्या राजाने आपले मराठी हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. जो भगवा आज आपल्या
गड किल्ल्यांवर अभिमानाने फडकतो, आपल्या गाववेशीवर फडकतो, आपल्या मंदिरांवर फडकतो. त्याचं जे संरक्षण ज्या राजांनी केलं त्यांच्याबद्दल इतिहासाला किंचित सुद्धा माहिती नसते किंवा आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या लपल्यामुळे शाहूराजांचा इतिहास आपल्या समोर आला नाही आणि तो इतिहास आपल्या समोर आणावा म्हणून साठी राहुलदादा असतील किंवा त्यांचे सहकारी मित्र असतील हे अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. आपणही ग्रामस्थ लोक आहे किंवा आमचे जे सरदार घराण्यातील जे वंशज लोक आहेत, राजे घराण्यातील वंशज लोक आहेत, हे सुद्धा राहुलदादांना खूप सपोर्ट करत आले आहे आणि असाच सपोर्ट कायम राहावा आणि शाहूराजांचं जे कार्य असेल ते असंच आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचत राहावं आणि एक एक जागरूक समाज आपला एक निर्माण व्हावा यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. जास्त बोलत नाहीये, कार्यक्रम आपल्याला उरकायचा आहे त्यामुळे थांबतो. जय श्री